नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं पुढचं जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन टू सी डबल बॉन्ड ओ. या चॅप्टरला सुरुवात करतो. मित्रांनो, सुरुवातीला आपण इंट्रोडक्टरी पार्ट या चॅप्टरचं डिस्कशन करणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस एकच बॉन्ड असतो म्हणजे सिंगल बॉन्ड असतो किंवा सिग्मा बॉन्ड असतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो असतो, नॉर्मल कंपाऊंड म्हणतो. पण ज्यावेळेस एकापेक्षा जास्त बॉन्ड असतात तेव्हा त्या कंपाऊंड आपण काय म्हणत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंड. काय मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंडची डेफिनेशन काय डेफिनेशन आहे? कंटेन्स मोर दॅन वन बॉन्ड, म्हणजे दॅट इज डबल ऑर ट्रिपल बॉन्ड. मग डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असलेले जे कंपाऊंड आहे मित्रांनो, त्यांना आपण कोणते कंपाऊंड म्हणणार आहोत? मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंड म्हणणार आहोत. मग याचे एक्झाम्पल काय बघा. मल्टिपल बॉन्ड कोणाकोणामध्ये येऊ शकतात? मल्टिपल बॉन्डचं पहिलं एक्झाम्पल किंवा पहिला टाईप कुठला म्हणू शकतो आपण? मल्टिपल बॉन्ड फॉर्मेशन बिटवीन कार्बन अँड कार्बन. बघा, मल्टिपल बॉन्डची डेफिनेशन काय म्हटली? कंटेन्स मोर दॅन वन बॉन्ड, म्हणजे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल त्या कंपाऊंड आपण कोणता कंपाऊंड म्हणणार आहे? मल्टिपल बॉन्डेड. मग आता पहिलं एक्झाम्पल कशासाठी बघतोय आपण? मल्टिपल बॉन्ड फॉर्मेशन बिटवीन कार्बन कार्बन. मग आता बघा, मल्टिपल बॉन्ड म्हणजे एकापेक्षा जास्त बॉन्ड. किती बॉन्ड दिसत आहेत? 2 बॉन्ड दिसत आहेत. इथं किती बॉन्ड दिसत आहेत? 3 बॉन्ड दिसत आहेत. पण हे जे मल्टिपल बॉन्ड आहेत ते कुठल्या 2 ॲटमच्या दरम्यान तयार झाले? तर दोघं ॲटम कोणते आहेत मित्रांनो? कार्बन आणि कार्बनच आहे. ओके, हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल म्हणू शकतो आपण. दुसरं एक्झाम्पल आहे मल्टिपल बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हेटेरो ॲटम. मग आता हेटेरो ॲटम्स कोणकोणते आहेत? नायट्रोजन आहे, सल्फर आहे किंवा ऑक्सिजन आहे. त्याचे कोणकोणते एक्झाम्पल आहे ते बघू आपण. जर हे चौघं एक्झाम्पल आपण बघितले आपण मित्रांनो, तर एकापेक्षा जास्त बॉन्ड आहे. इथे डबल, ट्रिपल, डबल, डबल, म्हणजे हे मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंड आहेत. आणि हे मल्टिपल बॉन्ड कोणकोणत्या ॲटम्समध्ये तयार झाले? कार्बन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, कार्बन, नायट्रोजन, कार्बन आणि सल्फर. सो दे इन्क्लूड्स इन the category which contains multiple bond between carbon and heteroatoms. मित्रांनो, हे तर मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंड आहेत, नो डाऊट. आता यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या डिफरन्सबद्दल चर्चा करू. मित्रांनो, हा मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंड आहे बिटवीन 2 कार्बन ॲटम्स. ओके, याच्यामध्ये किती बॉन्ड दिसत आहेत? हा जो पहिला कंपाऊंड आहे याला आपण म्हणत असतो अल्कीन, आणि दुसऱ्या कंपाऊंडला काय म्हणत असतो? अल्काइन. याच्यामध्ये जे 2 बॉन्ड आहेत त्याच्यापैकी एक आहे सिग्मा बॉन्ड आणि दुसरा आहे पाय बॉन्ड. ट्रिपल बॉन्डच्या संदर्भामध्ये एक मधला जो सिग्मा बॉन्ड आहे आणि उरलेले जे 2 आहेत ते कोणते बॉन्ड आहेत? पाय बॉन्ड आहेत. ओके मित्रांनो, दोघं कंबाईनिंग ॲटम कसे आहेत? सारखे आहेत. त्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण कशा असणार आहेत? सारख्या असणार आहेत. त्यामुळे हे जे कंपाऊंड आहेत अल्कीन किंवा अल्काइन्स, मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंड, ते कसे आहेत? नॉन पोलर कंपाऊंड आहेत. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल कुठे घेतलं होतं आपण? ट्रिपल बॉन्ड ओ, सी ट्रिपल बॉन्ड एटसेट्रा. याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन या दोघांमध्ये मल्टिपल बॉन्ड तयार झाला आहे. या एक्झाम्पलमध्ये कार्बन आणि नायट्रोजन याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड तयार झाला आहे. मित्रांनो, कार्बन आणि ऑक्सिजन या दोघांमध्ये जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे मित्रांनो? तर ऑक्सिजन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यामुळे आत्ताच सांगितलं याच्यात कुठले बॉन्ड आहेत? सिग्मा आणि पाय. ओके, मग हे जे पाय इलेक्ट्रॉन्स असतात मित्रांनो, हे पाय इलेक्ट्रॉन्स लूजली हेल्ड असतात. त्यामुळे हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणाकडे जाऊ शकतात मित्रांनो? हेटेरो ॲटमकडे. इथे सुद्धा कोणाकडे जाऊ शकतात? हेटेरो ॲटमकडे. मग पाय इलेक्ट्रॉन्स कोणाकडे गेलेले आहेत? ऑक्सिजनकडे गेले. मग ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की त्याच्यावर कोणता चार्ज येतो? डेल्टा निगेटिव्ह. हे जे पाय इलेक्ट्रॉन्स होते मित्रांनो ते कोणाकोणाचे होते? ऑक्सिजन होते आणि ऑक्सिजनचे होते, आणि कोणाचे होते? कार्बनचे होते. ते फक्त कोणाकडे गेले? ऑक्सिजनकडे गेले. त्यामुळे कार्बनकडे इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी क्रिएट झाली. त्यामुळे कार्बनवर कोणता चार्ज दिला आहे? पॉझिटिव्ह चार्ज दिला आहे. मग त्यामुळे हे जे कंपाऊंड आहेत
ज्या कंपाऊंडमध्ये मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट बिटवीन टू हेटेरो ॲटम्स ते आहेत मित्रांनो पोलर कंपाऊंड. आणि पोलर कंपाऊंड असेल तर त्याच्यावर न्यूक्लियोफिल आणि इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपण सहजासहजी करू शकतो. याच्यावर नॉन पोलर कंपाऊंडवर आपण न्यूक्लियोफिलची ॲडिशन आणि इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन इझिली करू शकत नाही ॲज कम्पेअर्ड टू पोलर कंपाऊंड. ओके, आपण काय बघितलं मग आतापर्यंत मल्टिपल बॉन्डेड. द कंपाऊंड विच कंटेन्स मोर दॅन वन बॉन्ड इज कॉल्ड एज मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंड. There are two types of multiple bonded compound. The first type in which carbon forms a multiple bond with carbon. Example is alkene and alkyne. That is a non-polar compound. Another example is carbon forms a multiple bond between heteroatoms such as oxygen, nitrogen, and sulfur. We have discussed those examples, and just we have seen those compounds are polar compound, and they can easily undergo nucleophilic as well as electrophilic addition reaction. ठीक आहे मित्रांनो, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन कशावर करायचं आहे? सी डबल बॉन्ड ओ. या सी डबल बॉन्ड ओचं स्ट्रक्चर आपण आता बघूयात. हां मित्रांनो, आपण आता बघतोय स्ट्रक्चर अँड रिॲक्टिव्हिटी ऑफ सी डबल बॉन्ड ओ. हा जो सी डबल बॉन्ड ओ आहे याला म्हणतात कार्बोनिल ग्रुप. हा कार्बोनिल ग्रुप असलेले कंपाऊंड्स कोणकोणते आहेत? तर ते आहे अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड, ईस्टर. या चौघांमध्ये काय दिसतं आपल्याला? सी डबल बॉन्ड ओ. बघा, आपण जर बघितलं अल्डिहाइड त्याच्यामध्ये कोणता ग्रुप आहे? सी डबल बॉन्ड ओ, म्हणजे कुठला? कार्बोनिल ग्रुप. त्याचप्रमाणे कीटोन कोणता ग्रुप आहे? सी डबल बॉन्ड ओ. कार्बोक्सिलिक ॲसिड कुठला ग्रुप आहे? सी डबल बॉन्ड ओ. ईस्टरमध्ये पण कोणता ग्रुप दिसतो आपल्याला? सी डबल बॉन्ड ओ. सी डबल बॉन्ड ओला कोणता ग्रुप म्हणतो? कार्बोनिल ग्रुप. आणि कार्बोनिल ग्रुप असलेले हे चौघं मेजर कंपाऊंड्स आहेत: अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि ईस्टर. ओके, आता हा सी डबल बॉन्ड ओ बद्दल आपण अजून डिटेल स्टडी करू. मित्रांनो, सी डबल बॉन्ड ओ मध्ये किती बॉन्ड दिसतात आपल्याला? 2 बॉन्ड. पहिला आहे सिग्मा बॉन्ड आणि दुसरा कोणता आहे? पाय बॉन्ड. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सिग्मा बॉन्ड कसा तयार होतो? ॲक्सियल ओव्हरलॅपिंग बिटवीन टू ऑर्बिटल्स कोणता तयार झाला? सिग्मा बॉन्ड. आणि लॅटरल ओव्हरलॅपिंग बिटवीन टू ऑर्बिटल्स काय तयार करत असतो? पाय बॉन्ड. पाय बॉन्ड कसा असतो मित्रांनो? वीक बॉन्ड असतो. त्यामुळे पाय इलेक्ट्रॉन्स जे असतात ते लूजली शेअर्ड असतात किंवा वीकली हेल्ड असतात. त्यामुळे ते कसे असतात? पोलर असतात. ओके, तर मित्रांनो, आपण आत्ताच म्हटलं की कार्बन आणि ऑक्सिजन या दोघांमध्ये जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? तर ऑक्सिजन आहे. हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणाकोणाचे आहेत? कार्बन आणि ऑक्सिजनचे आहेत. पण ऑक्सिजन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाय इलेक्ट्रॉन्स कोणाकडे शिफ्ट होत आहेत? तर ऑक्सिजनकडे शिफ्ट होत आहेत. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की कोणता चार्ज असतो? डेल्टा निगेटिव्ह. आणि कार्बनकडचे इलेक्ट्रॉन कमी होत आहेत म्हणून कार्बनवर कोणता चार्ज येणार? डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. आपण ते स्ट्रक्चर काढूया. बघा, सिग्मा बॉन्ड ॲज इट इज आहे, फक्त पाय इलेक्ट्रॉन्स काय झाले तर शिफ्ट झाले. ते पाय इलेक्ट्रॉन्स कोणाकडे गेले? ऑक्सिजनकडे गेले. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढली म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज आलाय. आणि कार्बनकडची इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज आलाय? डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आलाय. मित्रांनो, इथं शिफ्टिंग काय झालं? फक्त पाय इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग झालं. पाय इलेक्ट्रॉनच्या शिफ्टिंगमुळे जे स्ट्रक्चर्स मिळतात त्यांना आपण काय म्हणत असतो? रेझोनन्स स्ट्रक्चर. आणि रेझोनन्स स्ट्रक्चर आपण नेहमी डबल हेडेड ॲरोन दाखवत असतो. म्हणून हे जे दोन आहेत मित्रांनो, हे काय एकमेकांचे रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत. आणि या दोघांचं मिळून आपल्याला काय म्हणत असतं? रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर. ते रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर आपण काढूयात आता. हे आहे मित्रांनो त्याचं रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर. ठीक आहे. सो कार्बोनिल ग्रुप हा कसा आहे? तर इट इज अ पोलर कंपाऊंड, कारण की त्याचे 2 पोल आहेत. 2 पोल दिसत आहेत, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. आता याची रिॲक्टिव्हिटी कशी आहे? कोणत्या साईडला कुठला पद्धतीचा अटॅक होऊ शकतो ते बघू आपण. आपण आत्ताच बघितलं की कार्बनवर कोणता चार्ज आहे? डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. आणि ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे? डेल्टा निगेटिव्ह चार्ज. आता हा जो कार्बन आहे
या कार्बनवर कोणाचा अटॅक होऊ शकतो? कार्बनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्जला आकर्षण कोणाचं असतं? निगेटिव्ह चार्ज. आणि निगेटिव्हली चार्ज स्पेसेस कोणती असते तर न्यूक्लियोफिलिक. मग याच्यावर कोणाचा अटॅक होऊ शकतो? तर आपण आता काय म्हटलं, कार्बनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून हा जो पॉझिटिव्हली चार्ज कार्बन आहे इट रिॲक्ट्स विथ न्यूक्लियोफाइल आणि बेसेस. न्यूक्लियोफाइलवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्जमध्ये त्या ठिकाणी अट्रॅक्शन आहे, म्हणून दिस इलेक्ट्रोफिलिक कार्बन विल रिॲक्ट विथ न्यूक्लियोफाइल ॲज वेल ॲज विथ बेसेस. ऑक्सिजन. ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्हली चार्ज स्पेसेसवर कोणाचा अटॅक होऊ शकतो? पॉझिटिव्ह चार्ज स्पेसेस. पॉझिटिव्ह चार्ज स्पेसेस कोणती आहे तर इलेक्ट्रोफाइल. मग जसा हा न्यूक्लियोफाइल सिलेक्ट होतो तसा हा कोणा सिलेक्ट होणार तर इलेक्ट्रोफाइल्स. मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं होतं कार्बोनिक कंपाऊंडचं डिस्क्रिप्शन. ठीक आहे. आता आपण बघतोय रिॲक्टिव्हिटी म्हणजेच काय तर जनरल मेकॅनिझम. हे जनरल मेकॅनिझम कोणाचं बघतो आपण? न्यूक्लियोफिलिक ॲडिशन टू सी डबल बॉन्ड हो. मित्रांनो, हे 2 स्टेपचं मेकॅनिझम. पहिली जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये न्यूक्लियोफाइल अटॅक्स ऑन कार्बोनिल कार्बन. न्यूक्लियोफाइल अटॅक्स ऑन कार्बोनिल कार्बन. न्यूक्लियोफाइलचा अटॅक कोणावर झाला? या कार्बोनिल कार्बनवर. कार्बनवर कोणता चार्ज आहे? डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे न्यूक्लियोफाइलचा त्याच्यावर अटॅक होणार. हे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जातात मित्रांनो? कार्बनकडे जात आहे. त्यामुळे न्यूक्लियोफाइल आणि कार्बनमध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन. न्यूक्लियोफाइल आणि कार्बनमध्ये काय झालं दिसतोय? बॉन्ड फॉर्म झाला दिसतोय. हे इलेक्ट्रॉन कोणाकडे आले? कार्बनकडे. पण कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन. त्यामुळे आलेले इलेक्ट्रॉन कोण खेचून जाणार स्वतःकडे? ऑक्सिजन. त्यामुळे ऑक्सिजनवर कोणता चार्ज असतो आपल्याला? निगेटिव्ह चार्ज असतो. पहिल्या स्टेपमध्ये परत सांगतो काय होतं. न्यूक्लियोफाइलचा अटॅक कोणावर होतोय? इलेक्ट्रोफिलिक कार्बनवर. हे इलेक्ट्रॉन्स कार्बनकडे पोहोचत आहेत, त्यामुळे कार्बन आणि न्यूक्लियोफाइलमध्ये बॉन्ड फॉर्म होणार. कार्बनकडे आलेले इलेक्ट्रॉन ऑक्सिजन स्वतःकडे खेचून घेतो. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, म्हणून ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज. ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेपमध्ये काय होतंय? द निगेटिव्हली चार्ज्ड ऑक्सिजन ॲब्स्ट्रॅक्ट्स द प्रोटॉन टू गिव्ह प्रॉडक्ट. हा जो निगेटिव्हली चार्ज्ड ऑक्सिजन आहे मित्रांनो, तो काय करणार आहे? सॉल्व्हंटमधून प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल. हा बघा, हा आपला निगेटिव्हली चार्ज्ड ऑक्सिजन सॉल्व्हंटमधून काय करतोय? हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतोय. O- ने ॲब्स्ट्रॅक्ट केलं हायड्रोजन, आणि हायड्रोजनने जाताना त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे दिले? ऑक्सिजनकडे. त्यामुळे याच्यावर काय चार्ज झाला? OH-, आणि हा काय चार्ज झाला? OH. बघा, हा झाला OH. हे झालं जनरल मेकॅनिझम फॉर ॲडिशन ऑफ न्यूक्लियोफाइल टू C डबल बॉन्ड O. मित्रांनो, हे जे मेकॅनिझम आहे हे ॲसिड कॅटलाइज्ड पण होऊ शकतं आणि बेस कॅटलाइज्ड पण होऊ शकतो. मग आता ॲसिड कॅटलिसिसच्या पद्धतीने कसं मेकॅनिझम होईल ते आपण बघूयात. आता ॲसिड म्हणजे काय तर सबस्टन्स विच गिव्स H+ आयन. ओके, त्याला आपण काय म्हणत असतो? ॲसिड. मग ह्या ॲसिडच्या कॅटलिसिसमध्ये कसं मेकॅनिझम होतं ते बघूयात. बघा, ॲसिड कॅटलिस्ट ॲडिशन काय म्हटलं आपण? H+ फ्रॉम ॲसिड इज ॲब्स्ट्रॅक्टेड बाय ऑक्सिजन टू गिव्ह प्रोटोनेटेड कार्बोनिल कंपाऊंड. ॲसिड काय जनरेट करतोय? H+. तो H+ कोण ॲब्स्ट्रॅक्ट करतोय? ऑक्सिजन, आणि त्याच्यापासून काय मिळतोय? प्रोटोनेटेड कार्बोनिल कंपाऊंड. बघा ते कसं होतं. ऑक्सिजनवर काय आहे मित्रांनो? लोन पेअर आहे. त्या लोन पेअरचा अटॅक कशावर होतो आहे? H+. कुठून मिळाला आपल्याला? हा ॲसिडमधून. हा O आणि हा H याच्यामध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन, म्हणजे त्याचं काय होतं? प्रोटोनेशन. बघा आपल्याला कसं कंपाऊंड मिळतं. मित्रांनो, ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स वापरले गेलेले आहेत, त्यामुळे या ऑक्सिजनवर कोणता चार्ज येणार? आता डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. मग हा डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला काय करायचा? नाहीसा करायचा आहे. मग तो कशा पद्धतीने नाहीसा करू शकतो? हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे ते पाय इलेक्ट्रॉन्स काय होणार? त्या ठिकाणी शिफ्ट होणार, आणि आपल्याला अशा पद्धतीचं पॉझिटिव्ह चार्जचं काय दिसतंय? स्टेबलायझेशन होताना दिसतंय. परत लक्षात घ्या, आपण बघतोय ॲसिड कॅटलाइज्ड ॲडिशन. पहिल्या स्टेपमध्ये काय होतंय? H+ कुठून निर्माण होतोय? ॲसिडपासून. तो
ॲब्स्ट्रॅक्ट केला जातोय कोणाद्वारे? ऑक्सिजनद्वारे. बघा हा H प्लस कुठून आलेला आहे? ॲसिड पासून. तो कोणी ॲब्स्ट्रॅक्ट केला? ऑक्सिजनने. ऑक्सिजनची जी 2 पेअर आहे इलेक्ट्रॉनची त्याने हायड्रोजनवर अटॅक केला, त्यामुळे ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्म होणार. मित्रांनो, ऑक्सिजन जे इलेक्ट्रॉन्स वापरले गेले आहेत त्या हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करण्यासाठी वापरले गेले म्हणजे कमी झाले, आणि कमी झाले की कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो. आपण बघू शकतो या कार्बन ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह चार्ज. मग हा पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज कशा पद्धतीने होऊ शकतो? तर हे जे पायलेक्ट्रॉन्स आहेत, हे पायलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी बाजूच्या ऑक्सिजनकडे शिफ्ट होतील, त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज डिसअपिअर होणार आणि बाजूच्या कार्बनवर कोणता चार्ज येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज येणार. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप. आता सेकंड स्टेप बघू. बघा सेकंड स्टेपमध्ये काय म्हटलं आपण? न्यूक्लियोफाइल ॲड्स टू प्रोटोनेटेड कार्बोनिल ग्रुप. पहिल्या स्टेपमध्ये तर काय मिळालेला? हा प्रोटोनेटेड कार्बोनिल ग्रुप. ओके, बघा आता न्यूक्लियोफाइलचा अटॅक होणार आहे प्रोटोनेटेड कार्बन. न्यूक्लियोफाइलचा अटॅक कोणावर झाला? कार्बनवर झाला. न्यूक्लियोफाइल आणि कार्बनमध्ये काय होणार? बॉन्ड फॉर्मेशन. आणि कार्बनकडे इलेक्ट्रॉन कोणाकडे राहणार? ऑक्सिजनकडे. आणि त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे? डिसअपिअर होणार आहे. बघा आता हा कार्बन, बघा आपण बघू शकतो न्यूक्लियोफाइलचे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे गेले? कार्बनकडे. न्यूक्लियोफाइल आणि कार्बनमध्ये काय झालं? बॉन्ड फॉर्मेशन. न्यूक्लियोफाइल आणि कार्बनमध्ये काय झालं? बॉन्ड फॉर्मेशन. कार्बनकडे इलेक्ट्रॉन कोणाकडे गेलेले? ऑक्सिजनकडे. डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशात झालं? सिंगल बॉन्डमध्ये झालं. आणि ऑक्सिजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज काय झाला? निघून गेलाय. अशा पद्धतीने मित्रांनो आपण न्यूक्लियोफाइलची ॲडिशन केली. कशावर? कार्बोनिल ग्रुपमध्ये. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये. सो दिस इज द ॲसिड कॅटलाइज्ड ॲडिशन ऑफ न्यूक्लियोफाइल इन कार्बोनिल ग्रुप. आता आपण बघू बेस कॅटलाइज्ड मेकॅनिझम. मित्रांनो आपण बघतोय बेस कॅटलाइज्ड ॲडिशन. ते बघण्या अगोदर मला एक दोन स्पेसिस फळ्यावर दिसत आहेत, H2O आणि OH-. दोघंही कसे आहेत? न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइलचे डेफिनेशन काय? द स्पेसिस विच कंटेन अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर निगेटिव्ह चार्ज इज कॉल्ड एज न्यूक्लियोफाइल. याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे हा न्यूक्लियोफाइल आहे. याच्यावर इलेक्ट्रॉनची अनशेअर्ड पेअर आहे त्यामुळे आपण काय आहे? न्यूक्लियोफाइल. प्रश्न असा आहे या दोघांमध्ये स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल कोणता आहे? मित्रांनो, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो तो असतो स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल, आणि जे चार्जलेस स्पेसिस जी असते ती आहे वीक न्यूक्लियोफाइल. ठीक आहे. मग हा जो बेस आहे तो बेस काय करतो? वीक न्यूक्लियोफाइलचं कन्व्हर्जन कशामध्ये करत असतो? स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइलमध्ये. बघा आता कसं करतो ते बघूया. मित्रांनो हा न्यूक्लियोफाइल, याच्यावर काही चार्ज असतोय का? नाही. त्यामुळे हा आहे न्यूट्रल न्यूक्लियोफाइल. हा जो आपला बेस आहे हा बेस काय करतोय? न्यूट्रल न्यूक्लियोफाइलमध्ये हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतो, आणि हायड्रोजन जाताना त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे येतोय? न्यूक्लियोफाइलकडे येतोय. त्यामुळे न्यूक्लियोफाइलवर काय आला? तर चार्ज आला प्लस BH. बेसने काय केलं? हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केलं. हा जो न्यूट्रल होता आता याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? चार्ज न्यूक्लियोफाइल. आणि आता आपण काय म्हटलं की न्यूट्रल न्यूक्लियोफाइलपेक्षा चार्ज न्यूक्लियोफाइल कशा असतात? स्ट्रॉंग असतात. हा होता वीक, आणि हा कसा झाला आता? स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल झाला. मग बेस काय करतो? वीक न्यूक्लियोफाइलचं कन्व्हर्जन कशामध्ये करत असतो? स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल. एक्झाम्पल घेऊयात आता. H2O. H2O वर काही H2 म्हणजे पाणी, पाण्यावर काही चार्ज आहे का? नाही. न्यूट्रल आहे, पण त्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्यामध्ये न्यूक्लियोफाइल आहे. ठीक आहे. आता पाण्यामधला हायड्रोजन बेसने ॲब्स्ट्रॅक्ट केला, आणि हायड्रोजनने जाताना त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे दिले? ऑक्सिजनकडे दिले. ऑक्सिजनवर कोणता चार्ज येणार? निगेटिव्ह चार्ज. मग आता हा न्यूट्रल होता, याचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले? चार्ज न्यूक्लियोफाइलमध्ये झाले. वीक न्यूक्लियोफाइलचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले? स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइलमध्ये. आणि मग स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल कशावर अटॅक करत असतो? तर कार्बोनिल कंपाऊंडमध्ये. सो हे झालं बेस कॅटलाइज्ड मेकॅनिझम. मित्रांनो, nucleophilic addition to C double bond O is a two-step mechanism. In the first step, nucleophile attacks on the electrophilic carbon, forms
the negatively charged species. The negatively charged species on abstraction of proton gives final product. It is a two-step reaction. It is an acid as well as base catalyzed reaction. Thank you.